इंधन दरवाढ आणि केवळ 10 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये 3 वेळा वाढ झाल्याचा थेट परिणाम आता भाजी बाजारावर दिसू लागलाय। वाढलेल्या इंधन दरामुळे वाहतूक खर्च वाढलाय आणि गाडी भाड्यामध्ये झालेली ही वाढ भाजी विक्रेत्यांवर आणि त्यातून पुढे सर्वसामान्य ग्राहकांवर टाकण्यात आली आहे। त्यामुळे बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या जवळपास प्रत्येक भाजीत 5 ते 10 रुपयांपर्यंतची वाढ झाल्याचं चित्र दिसतंय। संपूर्ण देशामध्ये इंधन वाढ झाली आहे आणि याचाच फटका आता सर्वसामान्यांवर बसत आहे। पाहिला की 10 दिवसामध्ये 3दा पेट्रोल आणि डिझेलचा वाढ झाला आहे आणि याचाच फटका आता भाजी मार्केटमध्ये, मी सध्या गोंदियाच्या भाजी मार्केटमध्ये आहे। पाहिलं की भाजी मार्केटमध्ये सुद्धा आता तेजी पाहायला मिळत आहे। महागाई वाढलेली आहे। जे भेंडी 30 ते 40 रुपये किलो भेटत होती ती आज 50 रुपयावर गेली आहे। त्याचप्रमाणे ते फुलगोबी 40 रुपये किलो होती ते 50 रुपये किलो झाली आहे। त्यामुळे आता सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात महागाईचा फटका बसत आहे आणि भाजीपाला महाग झालेला आहे। डिझेल वाढल्यामुळे आता सर्वच वस्तू महाग झालेल्या। आपल्यासोबत भाजी विक्रेता आपण त्याचं जाणून घेऊया की काय परिस्थिती आहे। भाऊ, काय सांगणार, सध्याची परिस्थिती काय, किती महाग झालेला आहे आणि काय सांगणार? आता आता सर्व भाजीच्या महाग झाला आहे। डिझेल, पेट्रोल हे 3 गुणा वाढल्यामुळे सर्व भाजीच्या महाग झाला आहे। ते गाडी भाडा जास्त झाला, अजून हे भाजीपाला महाग झाला। आपल्याला हे सर्व ग्राहकाला सांगावं लागत आहे की भाजी महाग झाली म्हणून। किती पर भाजीमध्ये 2-3 रुपये वाढले आता। पाहिलं की भेंडी पहिले कमी होती, आता भेंडीचे रेट वाढले आणि गोबीचे काय रेट असतात? गोबी आता 50 रुपये किलो आहे। भाजीमध्ये हे हिरवी भाजीमध्ये रेट वाढले आहे। ते 50-40 रुपये किलो होती, आता 80-100 रुपये किलो झाली आहे। हे भेंड्या महाग झाली आता। पाहिलं की आता जे भाजी आहे, सर्वसामान्य जे भाजी विक्रेता आहेत यांच्याकडून सांगण्यात येतं की गाडी भाडे महाग झाल्यामुळे आता आम्हाला भाजीचेही दर वाढवा लागलेले आहेत। त्यामुळे आता सर्वसामान्य यांच्यावर आता मोठ्या प्रमाणात महागाईचा फटका बसत आहे।